इकडे डबल हेल्मेट कंपल्सरी आहे, पिलियनला पण कंपल्सरी आहे हेल्मेट. तर इकडे वरती आलो की इकडे कोंड आहे पूर्णपणे. मंदिर आहे ते गणपती बाप्पाचं आहे. हे बघा भव्य अशी श्री हनुमानची मूर्ती आहे बघा. तर हा जो रथ आहे ना, तर रथची डिटेलिंग भारी आहे. हे बघा हा मुतेच म्हणते वाटतं रत्नागिरी, असंच रत्नागिरी थोडंफार आपलं, फक्त बोर्डचा फरक आहे आणि काय नाही, बाकी सेम वाटतं. आता आपण चाललो आहे शॉपिंग करायला. आमूचं फेवरेट शॉपिंग. कोल्हापूरची कशी चप्पलची गल्ली होती ना, तसं सेम वाटतं. हे 400 महंगे इकडे आहे बा, क्या बात आहे. 400 महंगे इकडे मँगलोरमध्ये यार. 3 फ्लोअरचा पूर्णपणे हा त्यांचा स्टोर आहे स्वतःचा. कायकांचे रेंज 5,000, 6,000, 8,000, 9,000 वगैरे आहे. आय एम जयलक्ष्मी, आय एम संदीप वीर. आपल्याला तेच पाहिजे. बायको खुश तर आपण खुश. जल आहे, हे बांगडू आहे, बोंडस. सुप्रभात म्हणले, सुप्रभात फ्रॉम मँगलोर. आज आपला आहे डे शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार. डे 5 आपला कोकण कोस्टल राईडचा. आपण कोकण कोस्टल राईड करत आपण थेट आलो मँगलोर. आज लोकांना पाहायला मिळाला तो आपला प्रवास फ्रॉम मुर्डेश्वर टू मँगलोर. आणि प्लस आपण कुठे स्टे केलं आहे ते सुद्धा मी त्या लोकांना सांगितलेलं आहे, विथ प्राइसिंग, कॉस्टिंग, रूम टूर वगैरे सर्व. आपण प्रॉपर सिटीमध्येच आहे असं मला तरी वाटतं, की आजूबाजू सर्व गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. हॉटेल्स आहे, शॉपिंग सेंटर्स आहे, मॉल्स वगैरे आहेत, सर्व आहेत. तर आपण आज तेच एक्सप्लोर करणार. आजचा लोकांना पाहायला मिळणार आहे की आपण अख्खा दिवस मँगलोरमध्ये काय काय केलं, तुम्ही मँगलोरमध्ये काय काय पाहू शकता. आपला विचार आहे 3 ते 4 जास्तीत जास्त प्लेसेस पाहिजे, 2 बीचेस, 2-3 मंदिरं अशी. आणि आपण ऑथेंटिक आज बुधवार ऑथेंटिक सी फूड खायचा विचार करतोय. आणि माझी बायको व्हेजिटेरियन आहे, कारण तिचा आज मार्गशीर्ष आहे सध्या तरी, तर सॉरी. पण मँगलोरमध्ये आलं की फिश चांगलं असं म्हणतात. तर आपण 2-3 हॉटेल्स आपण शॉर्टलिस्ट केलेले आहेत. त्यातलं एका हॉटेलचं आपण जाणार आहे फॉर शुअर. तर जर हा ब्लॉग मोठा झाला तर आपण 2 ब्लॉग करू, नाहीतर एका ब्लॉगमध्ये तुम्हाला थोडेफार आपण कुठे फिरलो हे तुम्हाला पाहायला मिळणार आहे. थोडंफार आपला मोटर ब्लॉग सेटअपमध्ये आपला मँगलोर तुम्हाला थोडंफार दाखवून फॉर शुअर. तर टाईम वेस्ट न करता आपण निघूया. वाजले किती मग? वाजले सकाळचे 10. आणि सर्वात अगोदर आपण करू नाश्ता पाणी, कारण प्रचंड प्रमाणात भूक लागेल आपल्याला. आणि मग आपण पुढे मी काढले 2-3 स्पॉट, पुढे तुम्हाला सर्व पाहायला मिळणार आहे. तर निघूया. ये चला चला. तरी पण तुम्हाला रूम दाखवतो. आपला हा असा रूम होता. थोडं झालं आहे मेसी, पण सर्व अवेलेबल आहे. AC वगैरे, गरम पाणी सर्व आहे, काय टेन्शन नाही. चलो. तर मंडळी फायनली आपण निघालो आहे. आता मी टाकलं आहे कादरी मंजुनाथ टेम्पल, जे आपण पहिलं करणार आहोत. अच्छा ओके. अरे त्या साईडला वाटतं रे. पुढे युटर्न मारून द्या बाबा, माहीत नाही आपल्याला. पुढे युटर्न मारे, पुढे फुकटचं रूल जोडायला नको. आणि इकडे डबल हेल्मेट कंपल्सरी आहे, पिलियनला पण कंपल्सरी आहे हेल्मेट. आणि सर्वांनी घातलं. मला अजून मग कोण दिसलं नाही की पाठी पिलियन विजय हेल्मेट बसलं आहे असं. सर्वांनी घातलं आहे. म्हणून अमूला बोललो तू पण घाल. ती या करते, कशाला कशाला घालो, गप फाईन मारत बसेल जायला हर ठिकाणी वेडार्क. इकडे बघा सर्व गोष्टी आहेत बघा. लालबाग रेसिडेन्सी आपल्या इकडे घ्यायचं, इथून युटर्न. आता ते आपण जे मंदिर करणार आहोत ते आहे 7 मिनिटावर. इकडे मँगलोरचं बस स्टँड आहे राईटला, ते बघा तिकडे. म्हणजे आपल्या बरोबर बस स्टँडच्या बाजूला आपलं हे हॉटेल. इकडे हॉटेल भूमी रेसिडेन्सी. हां कोणी हॉक मारलं का? आता मंदिर यायला फक्त 1 मिनटं. इथून आपल्या मारायचा लेफ्ट. हां बाईकला पार्किंग आहे, टेन्शन नाही. आपण गाडी इकडेच पार्क केली. सर्वांनी पार्क दिसतं पण आपण इकडे पार्क करू, टेन्शन नाही. चलो. तर इकडे आपण येऊन पोचलो मंदिराजवळ. तिकडे तुम्हाला इकडे स्टॉल्स वगैरे आहेत, खाण्यापिण्याचे म्हणा, नारळ पाणी वगैरे. आणि प्लस पार्किंग इकडे अवेलेबल आहे. इकडे खूप मोठी पार्किंग जागा आहे या साईडला. इकडे बाईक वगैरे पार्क केलं आपण, बरी लांबच पार्क केलं, टेन्शन नाही. आपण जाऊया मंदिराच्या आत आता. चलो चला. तर आपण जाऊया मंदिराच्या आत. इकडे आतमध्ये आल्यावर हा मोठाचा मोठा परिसर आहे बघा केवढा. खूप छान आहे यार, मस्तच आहे. तर इकडे हे रथ आहे आणि इकडे आपले गणपती बाप्पा आहेत वरती, आणि वरती गणपती बाप्पा आहेत हे बघा. चला. इकडे पण रथ आहे, पण हा आय थिंक सो चांदीचा आहे की चांदीचं वर्क केलं आहे कोणाचं. हा बघा मंडळी. आता आपण दर्शन घेणार आहोत श्री दुर्गा परमेश्वरीचं, देवी मातेचं. चला. तर मंडळी आपण आता देवी मातेचं दर्शन घेऊन बाहेर पडलो आहे ना. तिकडे पण कॅमेरा अलाउड नाही. आयडली साऊथ इंडियामध्ये असं वाटतं मला खूप मंदिरामध्ये कॅमेरा अलाउड नाही. तसाही
अख्खा इंडियामध्येच खूप ठिकाणी कॅमेरा अलाउड नसतातच. मला असं वाटतं की अलाउड केलं पाहिजे होतं, मग लोकांना पोचलं तर लोक इथपर्यंत येतील त्यासाठी. तर आपलं जे हे मेन मंदिर होतं आय थिंक त्याच्या बॅकसाईड आहे आणि इकडे वरती पण लोक जातात त्या मंदिराकडे. ते बघा तिकडे, ते बघा. तर इकडून ते वरती जायचं असतं. आपण त्या वर जाऊन येऊया. तर इकडे वरती आलो की इकडे कुंड आहे पूर्णपणे आंघोळीला. हे बघा सही रे, इकडे कुंड आहे पूर्ण आंघोळ करायला. टोटल 1 2 3 4 5 6 7 आणि हा मोठावाला 8. इकडे लॉकर्स वगैरे पण अवेलेबल असतात ह्या साईडला पूर्णपणे. बघा आय थिंक 70 रुपीज लॉकर आहे की माहिती नाही. आपल्या काही यांची लँग्वेज कळत त्यामुळे थोडा लोचा आहे. पण मला असं इंग्लिश किंवा हिंदीमध्ये पण लिहिलं पाहिजे होतं म्हणजे बाकीचं लोकांना कळेल. चला आपण आता एवढाच पाय पुढं निघूया. आणि आता आपण वरती आलो ना तर वरून व्ह्यू पहा, खूप छान आहे यार, एक नंबर व्ह्यू वरून. पण जे खालून पाहिलं होतं ना तिकडे हे गायमुख आहे या साईडला. हे बघा गायमुख इकडे लिहिलं आहे काशी भागीरथी तीर्थ. हे बघा, हे बघा काशी भागीरथी तीर्थ लिहिलं आहे. आणि हे जे मंदिर आहे ते गणपती बाप्पाचं आहे. हे बघा एक नंबर. इकडे पुढे आलो लिहिलं आहे इकडे श्री गुरु गोरक्षनाथम नमः. त्याच्या आतमध्ये आहे पांडव केव, सीताभवी, परशुराम धोनी, काशी, कालभैरवा, योगेश्वरमुठ, श्री गोरखस्थानम. हे बघा हे लिहिलं कसं हिंदी त्यांची लँग्वेज आणि आपली इंग्लिश. तसं मोठी सर्वीकडे असेल तर खूप बरं होईल आणि काय नाही म्हणजे आपल्यासारख्या टुरिस्ट लोकांना खूप बरं होईल. तर तिकडे पुढे आपण चाललो ना आय थिंक सो ते खूप वरती काही माहिती नाही आहे कारण खूप चालायचं आहे. अमू खालीच बसली आहे. मी विचार करतो वरती जाऊ का. हां जातो वरती मस्त मूर्ती आहे. थांबा दाखवतो. इकडे वरती आल्यावर हे बघा भव्य अशी श्री हनुमानची मूर्ती आहे, एक नंबर. आणि इकडे ते मंदिर या साईडला बघा. जाऊया आत. तर आता आपण जाऊया मंदिराच्या आतमध्ये. हे बघा आतमध्ये आल्यावर इकडे खूप मोठा असा दिवा प्रज्वलित केलेला आहे आणि त्याच्या पाठीत आहे हनुमानचं मंदिर. आपण जाऊया आत. आपण मंदिराच्या आतमध्ये आल्यावर इकडे हनुमानचं मंदिर आहे. बघा खूप छान केलं, मस्त. हे बघा तर मंडळी आपण जस्ट आता या मंदिराचं दर्शन करून बाहेर आलेलो आहोत. आतमध्ये ऑफकोर्स कॅमेरा अलाउड नाही आहे तरी पण थोडंफार तुम्हाला मी आतलं दाखवलेलं आहे. तिकडे आतमध्ये चालू होती सत्यनारायणाची महापूजा वगैरे चालू होती आतमध्ये. आणि मंदिर वगैरे खूप छान आहे म्हणजे पाहण्यासारखं आहे, खूप बरं वाटलं. साऊथ इंडियाचे मंदिरं खूप छान आहेत आणि स्वच्छता वगैरे खूप चांगली आहे इकडे. आता मी शोधतोय अमूला. अमू कुठे खाली बसली होती, का माहीत कुठे गेली. तर आपलं आता ह्या मंदिराचं दर्शन करून झालेलं आहे. आता निघूया पुढे. आता नेक्स्ट आपण पाहणार आहे मंगलादेवी टेम्पल. तर हा जो रथ आहे ना तर रथची डिटेलिंग भारी आहे. हे बघा आय थिंक हा रथ मग तो आतला चांदीचा रथ तो याच्यावर लावून ते करता किंवा माहिती नाही मला, काय आयडिया नाही. भारी एक नंबर आहे. चला आता वेळ झाली आहे या मंदिराला बाय बाय करायची. निघूया आतमध्ये. आता आतमध्ये कसं निघूया बाहेर आता. चला इकडून पण व्ह्यू पहा. तर मंडळी आपण श्री काद्री मंजुनाथ टेम्पलचं दर्शन करून बाहेर पडलेलो आहोत. आता टाकलं मी मंगलादेवी आपल्या मॅपवर. मंगलादेवी टेम्पल ते दाखवतं आहे फक्त 13 मिनटं फ्रॉम इकडून. इकडे आजूबाजूलाच आहे, मग काही टेन्शन नाही बाबा. बाकी दर्शन खूप छान झालं, गर्दी एवढी नव्हती, मस्त. इकडचे मंदिरं हा एक नंबर आहे. फादर मुल्लर चॅरिटेबल इन्स्टिट्यूशन हे हॉस्पिटल आतमध्ये. हा मुतेच म्हणते वाटतं रत्नागिरी, असंच रत्नागिरी थोडंफार आपलं, फक्त बोर्डचा फरक आहे आणि काय नाही, बाकी सेम वाटतं. सेंट जोसेफ चर्च, सेमिनरी चर्च, मोठाच्या मोठा चर्च आहे इकडे. हा अँथनी आश्रम, जेपीयू बेंगलुरू, जेपीयू सेंट अँथनी आश्रम. हे मस्त केलं आहे बघा, काय तुम्ही क्रिसमस डे केलं आहे. चला आता इकडे कमान लागली आहे. आय डोंट नो ही मंगलादेवीची आहे का, काय लिहिलं आहे पण काय कळत नाही बाबा. हां म्हणजे आता आपण ओके 3 मिनटावर पोचतोय आपण. आता आपल्याला सर्कलमधून घ्यायचं आहे राईट. आणि सिंह जे उभे केलेत ना एक नंबर वाटतात बघा ना, सही आहे.
गोल फिरवून घ्या. तर इकडे समोरच मंदिर आहे आणि इकडे सर्व लोकांनी पार्किंग केले आहेत आणि आपली गाडी इकडेच आहे बाईक पार्किंगमध्ये. तर पार्किंगची व्यवस्था वगैरे आहे, काय टेन्शन नाही. तर ह्या मंदिरचं बाहेरचं परिसर असं आहे, हे बघा. चला जाऊयात. मंडळी आपण आता इकडे मंगलादेवी टेम्पल दर्शन करून बाहेर पडतो आहे. खूप छान मंदिर आहे, खूप छान दर्शन तुम्ही नक्कीच घ्या इकडे आल्यावर ना. इकडे आले की मंगलादेवीचं नक्कीच ना दर्शन घ्या. खूप छान मंदिर आहे. परिसर वगैरे सुद्धा खूप छान आहे आतमध्ये. आपण तिकडून आतमध्ये गेलो होतो. आता एक्झॅक्टली आपण काय करतो ठरवलं नाही आहे मी. आता ॲक्च्युली वाजले 12:30. तर विचार करतो आहे आपण जाऊ शॉपिंग करायला. तांबूळगाव साड्या वगैरे घ्यायचे, ट्रेडिशनल साडी आणि ड्रेसेस वगैरे ते आपण घेऊ आणि मग आपण जाऊ रूमवर, कारण प्रचंड प्रमाणात ऊन आहे त्यासाठी. तर मंडळी आपलं छानसं दर्शन झालं आहे मंगलादेवी टेम्पलचं, श्री मंगलादेवी टेम्पलचं. आता मी टाकलं आहे, मॅडमला शॉपिंग करायचं आहे तर मी टाकलं आहे आता जयालक्ष्मी सिल्क. तिकडे ट्रेडिशनल गोष्टी वगैरे मिळतात आणि मोठ्याच्या मोठं असं म्हणतात तिकडे ते आपलं स्टोअर आहे. तर दाखवतो इथून 17 मिनटं. अरे पण जायचं कसं आहे नाही सध्या. तर आपण इकडून जाऊया, बघूया तरी काय काय घेतो आहे तो. हे बघा श्री मंगलादेवी टेम्पल. हे इकडे एक मंदिर आहे का? हे पण मंदिरच आहे. हो छान मंदिर होतं यार. शॉट घेतला का तू? वाटत ना मला कुठच्या अँगलनी का? तुझे हात तर माझ्या पाठीवरच आहेत. एक्सप्लोरिंग मँगलोर मॅन, एक्सप्लोरिंग मँगलोर. चलो आपण मँगलोर सिटी एक्सप्लोर करतोय ना. खूप छान वाटतं यार. म्हणजे एकदमच शिस्तबद्ध अशी सिटी आहे. सर्व लोक रूल्स पाळतात वगैरे. रस्ते क्लीन आहेत, छान आहेत, मजा येते मजा. 2 देवळं आपण जर आता पाहिली. आता आपण चाललो आहे शॉपिंग करायला. आमूचं फेवरेट शॉपिंग जयलक्ष्मी सिल्कमध्ये. आवडलं आपल्याला. हो ट्रेनची ट्रॅक आहे ते. हे बघ चाचा नेहरूचा पुतळा आहे. सही आहे. हे बघा आय लव्ह मँगलुरू चाचा नेहरू पार्टी. सही आहे. चला आपल्याकडे कसं आहे क्रॉफर्ड मार्केट वगैरे असतं ना, मनीष मार्केट वगैरे असं आहे इकडे या साईडला पूर्णपणे. समोर फ्रूट्सवाले वगैरे आहेत, ज्यूसवाले आहेत, परत बसेस वगैरे लागले तिकडे ट्रॅव्हल्सच्या. आणि हे वाटतं क्लॉक हाऊस आहे की माहिती नाही काय आहे, पण छान आहे. हां क्लॉकच हाऊस असेल. हां क्लॉक हाऊसच वाटतं हे. कोल्हापूरची कशी चप्पलची गल्ली होती ना, तर सेम वाटतं हे. ही थोडीशी मोठी आहे, वाईड थोडीशी. इकडे सर्व साड्यांच्या वगैरे कपड्याच्या दुकानात मोठी मोठी. हां ज्वेलरी वगैरे या साईडला पण. मग शूट घे ना. काय घेते? मी बोललो घेतेस तुझ्या आईला. काय कामाचे नाही तू. आता निघ डायरेक्ट मुंबईला निघायचं नाही का? मुंबईला ओला होतील माहीत पडेल. बाबा मागे हां. आणि दिस इज सिटी सेंटर मँगलोरचं. हो सेंटा क्लॉज केवढा मोठा फुगेवाला. अरे झाडा पाठी लपवलं यार त्याला. हा बघा सही आहे. बघ ना यार. इकडे मला पोलीसवाले कमी दिसले. म्हणजे जंक्शनला वगैरे काही होते नाही असं नाही म्हणलं ना, पण कमी दिसले. हे 400 महंगे इकडे. अब क्या बात आहे. 400 महंगे इकडे मँगलोरमध्ये यार. अरे पण छान आहे सिटी, खूप छान आहे. तो बोल यायला यायचा टॉप बघ माझा बघ एवढा आहे. हा बाबा आय एम जयालक्ष्मी हेच आहे ना. हां अरे थांब ना. हा बघ ना यार. पार्किंग कुठे इकडे.
हा मोठा आहे, महाग वाटतो का? तर आपण इकडे आय एम जयलक्ष्मीला पोचलेलो आहोत फायनली. हां मस्त. हा बाबा आय एम जयलक्ष्मी हेच आहे ना? हां अरे थांब ना, हा बघ ना यार, पार्किंग कुठे इकडे? हा मोठा आहे, महाग वाटतो का? तर आपण इकडे आय एम जयलक्ष्मीला पोचलेलो आहोत फायनली. हां मस्त. नीचे? अच्छा ओके ओके. मला वाटलं इकडे. हां थांब आलो मी. त्यांची पार्किंग खाली आहे. हां तिकडे जागा आहे तिकडे. आता हे लोक आपल्या इकडे भेटलेत, आपले सिक्युरिटीवाले, त्यांना आवडलं चॅनल सबस्क्राईब करून घेतात. आपका नाम क्या है? आफ्ताब. आपका? हेलो. हाँ क्या नाम है? आफ्ताब देसी बॉयज. ह्यांचं पण यूट्यूब चॅनल आहे आफ्ताब देसी बॉयज, नक्की चेकआउट करा. थँक्यू. आपका जयलक्ष्मी यहाँ से अंदर है? यहाँ से ना? ओके थँक्यू. हा हल्ली सर्व लोक चाहायला यूट्यूब चॅनल ओपन करतात, आवडतं लोकांना. हेल्मेट यहाँ पे रखू? हे बिघडलेलं आहे, आय एम जयलक्ष्मी, आय एम संदीप वेरा. सही आहे. तर इकडे आपण 3rd फ्लोअरला आलेलो आहेत आणि 3rd फ्लोअरला आम्हाला पाहिजे साड्या. मग कुठे बघते? पहिले सर चेकआउट करू का? खूप मोठं आहे, म्हणजे ऑलमोस्ट 3 फ्लोअरचा पूर्णपणे हा त्यांचा स्टोर आहे स्वतःचा. खाली ड्रेसेस आहे आणि वरती साडी आहे. साड्या बघ एवढ्यात. तर इकडे जसं आपलं मुंबईमध्ये असतं ना की आपण साड्या दाखवून बसतात वगैरे आणि सर्व असतात, ते सेम असंच आहे. बस्ता बांधताना करतो ना, मग सेम तसं इकडे बघा पूर्णपणे. इकडे एक कस्टमरला एक अटेंडी असते, विच इज गुड. खूप आहे तिकडे स्टाफ, खूप स्टाफ आहे इकडे. तर इकडे खूप प्रकारच्या साड्या आहेत बघा. इकडे कायकांचे रेंज 5,000, 6,000, 8,000, 9,000 वगैरे आहे. प्युअर सिल्कवाली. आपण जे घेतो सेमी सिल्क घेतो आहे, कारण आपल्याला जास्त महाग नको आहे. कारण आपल्याला कमीत कमी 3 ते 4 असा विचार आहे. मंडळी आपण 4 साड्या फायनल केल्यात. ही एक घेतोय आपण, ही अमूची आहे, ही माझ्या आईला घेतली आहे, आणि ही ताईची आहे, आणि ही माझ्या सासूला घेतली आहे. चला 4 साड्या फायनल घेतल्या. आता आपल्याला घ्यायचं आहे बाबूसाठी ड्रेस. थँक्यू सो मच. तर फायनली आपण शॉपिंग बाहेर पडतोय. अमू हॅपी? व्हेरी मच हॅपी. चला आता आपलं सामान घेऊ, जे या काउंटरमध्ये निघेल. तर मंडळी आपण निघालो आहोत शॉपिंग करून. मजबूत शॉपिंग झाली आपली. जेवढा आपला ह्याला खर्च नाही आला ना, तेवढं त्याला शॉपिंग करता आलं आपलं. नॉनसेन्स. ठीक आहे यार, आपण केव्हा तरी येतो तर केव्हा शॉपिंग करतो यार. ओके. परत कुठे आपण मँगलोरला येणार आहे आपला, पण लवकर नाही ना. तर आपल्या एकदम बाजूलाच आहे जयलक्ष्मी आहे ना, खूप मोठं म्हणजे बेसमेंटची 2 पार्किंग आहेत, वरती 3rd फ्लोअरपर्यंत आहे, स्वतःची पार्किंग आहे. याला सही आहे भाई. आणि चांगलं आहे तिकडे माणसं वगैरे, स्टाफ जे अटेंडिव्ह होते ना खूप छान आहेत. आणि ते म्हणजे आता एका साडीला डाग होता, तर ते म्हणाले की हे डाग चेंज करताय, तो चेंज करावं. मग स्वतःला त्यांनी दाखवलं आणि चेंज केलं. असं नाही की लपाछपी काही नाही आहे. हां पूर्ण चेक करून येतात, आणि ते पण बिलिंग झालं की नंतर पुन्हा चेक करून जाते लोक याच्यात. मग चांगलं आहे. आणि प्लस काय म्हणतात त्याला, खूप मोठा स्टाफ आहे रे. कुठे? अरे आलो पण आपण भूमीकडे. ओ माय गॉड, हा बघा समोर इकडेच आहे भूमी, एकदम जवळ आहे रे तो. तर तुला हा पंचमी. आणि इकडे साड्यांच्या रेंज एकदम हाय पण आहेत, 20,000, 25,000, आणि लो पण आहेत. 300-400वाल्या पण साड्या आहेत, नाही असं नाही म्हणता येणार. आपलं 1000वाली 1200वाली आपल्याला एकदम बजेट घ्यायचं होतं, जास्त महाग नाही, स्वस्त नको. मुला त्याची आवडती भेटली ना, बस झालं बाबा. आपलं तेच पाहिजे. बायको खुश तर आपण खुश. बापरे पडलो यार इथे. पण हा हे आहे प्युअर व्हेज आहे. मग प्युअर व्हेज आहे ना. नको पार्सल घेऊ, मला हे नाही खायचं. तू नाही खाणं, मी पार्सल घेणार, मग खाईन. ठीक बघतो. नको हा पण आहे. चिकन टिक्का नाही मला, फिश थाली वगैरे आता का खायची नाही आहे मला.
कळलं तुम्हाला फिश फ्रायला काय तर काय खायचं नाही मला. हां नाही वही सोच रहे हम लोग. नाही खायचं मला एवढी तू नाही जेवणार मला एवढं साठं बिटं नको. तर इकडे आपण आता फिश बाउलमध्ये आलेलं. फिश बाउलमध्ये विचार आहे माझा घ्यायचं पार्सल, पण बघू आता काय घ्यायचं आहे ते काय कळत नाही मला काय म्हणते ते. अपना फिश में स्टार्टर में क्या मिलेगा? फिश में स्टार्टर प्रॉन्स मिलेगा? प्रॉन्स हाँ मेरे को पार्सल लेके आना है। एक पार्सल हाँ ओके ओके. तर मी पार्सल घ्यायचा विचार करतोय. काय टेन्शन नाही बघू ते काय काय अवेलेबल आहे. तर आपण काय सांगितलं आहे चिकन सुक्का सांगितलं, 4 चपाती बोललो आणि पार्सलच बोललो. आरामात आपण हॉटेलमध्ये आपल्या रूममध्ये AC आरामात खाऊ त्यासाठी. आणि आमू जर व्हेज आहे तर आम्हाला एवढी खायची इच्छा नाही आहे, तर आमू आय थिंक ज्यूस वगैरे किंवा कोल्ड कॉफी वगैरे कसं घ्यायचा विचार करतो. टेन्शन नाही कारण कसं होईल आपण एवढं मला हॅवी खायची इच्छा नाही कारण आपण तिथं 11 वाजता नाश्ता पाणी केला होता. परत ते उरता कामा नाही आणि काय नाही म्हणून रात्री आपण जरा मछलीमध्ये जाऊन म्हणजे मछली हॉटेलमध्ये जाऊन आपण प्रॉपर थाली घेणार आहे फिशची. आता आणि इकडे फिशची नावं आहे खूप वेगळी आहेत म्हणजे प्रॉन्स पॉपलेट वगैरे आहे पण त्यांच्याकडे आता अवेलेबल नव्हतं. पण बाकीचे फिश जे होते ना ते कधी वेगळेच फिशचे नाव होतं. मग दाखवतो तुम्हाला. बघा एक अंजल आहे, हे बांगडू आहे, बोंडस आहे, डिस्को, कोदाई, मुसी, नागाई सर्व फिश आहेत. ही थाली आहे आणि फ्राय आहे. प्रॉन्स त्यांच्याकडे आता अवेलेबल नाही आणि असे सिल्वर पण फिश आहेत वाटतं. म्हणजे हे नावं आणि अंजलचं मी बघितलं खूप लोक अंजल खातात, चांगली असतं म्हणतात. काय माहिती नाही आपल्याला, आपण रात्री बघतो. तर मंडळी आपण आता हॉटेल रूम आलेलो आहे. तर आपण जे सांगितलं होतं सुक्का चिकन हाफ, हे सुक्का चिकन हाफ आहे आणि हे चपाती मस्त गरम गरम आहे. 4 आहेत टोटल. आणि अमूचं सँडविच आहे ते आता अमू खाणार आहे मस्तपैकी. तर दुपारचे किती वाजले अमू? 3 झाले. 3 वाजले दुपारचे. अरे देवा आता दुपारचे 3 वाजलेत. आपण आता जेवूया, थोडा आराम करू आणि मग संध्याकाळी आपल्याला बीचवर जायचा प्लॅन आहे. मग बीचवर करत मग आपण बाबूला काहीतरी एक ट्रेडिशनल ड्रेस घ्यायचा तो आपण घेऊ आणि मग घरी येऊ. आता बघू हा तर 2 व्लॉग बनवतो आहे की 1 व्लॉग ते आपण पुढे तुम्हाला माहिती पडेल एडिटिंगला. चलो जेवण आपण भेटूया.